साताऱ्याच्या डोंगर रांगांमध्ये वसलेल्या एका छोट्याशा गावात आरव आणि अन्वी राहत होते. दोघं लहानपणापासूनचे मित्र. शाळा, खेळ, अभ्यास, सण उत्सव सगळं एकत्र. गावात सगळ्यांनाच वाटायचं की काळ पुढे सरकत गेला. 12वी झाल्यावर आरव पुण्यात इंजिनिअरिंगला गेला, तर अन्वी गावातच राहून शिक्षिका होण्यासाठी शिक्षण घेऊ लागली. सुरुवातीला दोघे रोज फोनवर बोलायचे. नंतर अभ्यास, काम आणि जबाबदाऱ्यामुळे बोलणं कमी झालं. पण मनातलं प्रेम मात्र तसंच होतं. 4 वर्षांनी आरव गावात परत आला. गावात जत्रेचा उत्सव होता. त्याने गर्दीत अन्वीला पाहिलं. साध्या निळ्या साडीत, चेहऱ्यावर तेच निरागस हसू. "कशी आहेस?" आरवने विचारलं. अन्वी हसली. "छान. तू सांग?" दोघे नदीकाठी गेले. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. शाळेतील खोड्या, पावसात भिजणं, आंब्याच्या झाडावर चढणं, सगळं पुन्हा डोळ्यांसमोर उभं राहिलं. आरव बराच वेळ शांत होता. "काय झालं?" अन्वीने विचारलं. तो म्हणाला, "एक गोष्ट 4 वर्षांपासून मनात आहे. सांग ना." "मी तुझ्यावर प्रेम करतो." क्षणभर वेळ थांबल्यासारखा झाला. अन्वीच्या डोळ्यांत पाणी आलं. ती हसली आणि म्हणाली, "मला वाटलं तू कधीच सांगणार नाहीस. कारण मीही तुझ्यावर तेव्हापासूनच प्रेम करते." त्या दिवशी दोघांनी आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं. पण आयुष्य नेहमी गोष्टी सोप्या करत नाही. आरवच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. घराची जबाबदारी त्याच्यावर आली. दुसरीकडे अन्वीच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवलं. तिने खूप प्रयत्न केला, पण घरच्यांना त्यांचं नातं मान्य नव्हतं. शेवटच्या भेटीसाठी दोघे पुन्हा नदीकाठी भेटले. "जर आपण एकत्र राहू शकलो नाही तर?" अन्वीने विचारलं. आरवने तिचा हात हातात घेतला. "प्रेम म्हणजे नेहमी लग्न नसतं. प्रेम म्हणजे दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच्या मनावर दगड ठेवणंही असतं." दोघांच्या डोळ्यांत अश्रू होते. अन्वीचं लग्न झालं. आरव शहरात नोकरीसाठी निघून गेला. वर्षे लोटली. एके दिवशी आरव गावात आला. नदीकाठी एक लहान मुलगा खेळत होता. त्याच्या आईने हाक मारली, "आर्या, इकडे ये." आरवने मागे वळून पाहिलं. ती अन्वी होती. दोघांच्या नजरा भिडल्या. कोणाच्याही ओठांवर शब्द नव्हते, फक्त एक हलकसं स्मित. अन्वी म्हणाली, "कसा आहेस?" "छान. आणि तू?" "आनंदी आहे." आरवने मान हलवली. बस एवढंच ऐकायचं होतं. दोघे वेगवेगळ्या दिशेने निघून गेले. त्या रात्री आरव नदीकाठी बसला होता. चंद्र पाण्यात उमटला होता. त्याला जाणवलं, काही प्रेमकथा लग्नापर्यंत पोहोचत नाहीत, पण त्या आयुष्यभर मनात जिवंत राहतात. प्रेमाचं खरं सौंदर्य मिळण्यात नसतं, ते जपण्यात असतं.